पुन्हा एकदा कट केलाय इथे चांगला फटका आहे. राहुल हिरवेचा बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषा पार दणदण करीत आजच्या दिवसातील सुरुवातीचा पहिला चौकार. पुन्हा एकदा चांगला फटका आहे आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. पुढचा बॉल विलासचा राहुलसाठी. इथे मात्र सरळ खेळलाय लॉंग ऑफ क्षेत्रक्षा वेगाने आलाय कापडीच्या स्थानी बॉल उचललाय तोपर्यंत अवधी होता एकदा मिळवण्याचा आणि एक धाव मात्र इथे काढली जाते. क्षेत्रक्षण सजवलंय राहुल हिरवेसाठी आपण पाहू शकाल मिड विकेट आणि लॉंग ऑफला असं क्षेत्रक्षण सजवलं गेलंय. केशवाला आता वन डाऊनचा फलंदाज पाहता अगदी योगेशला पाहायला गेला गोल्डन डकची शिकार ठरला आणि लगेच त्याची जागा भरून काढण्यासाठी केशव आलाय मैदानामध्ये. इथे मात्र फटका चांगला आहे सरळ मात्र इथे फटका केलाय लॉंग ऑफचा क्षेत्रक्षण आलाय थोडीशी मिसफिल्ड आणि इथे मात्र बॉल चाललाय रन गलत 4 रनसाठी चौकार. ओव्हरमध्ये धावा लावल्या जातात तर धावफल कव्हर 14 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. चांगली बॅटिंग केली जाते फलंदाज राहुल हिरवेकडून. दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात गोलंदाज ट्रायकर गोलंदाज चेतन शीद. स्वतःकडे मात्र स्ट्राईक इथे ठेवली जाते कारण अगदी पाहिलं गेले तर राहुल हिरवेच्या बॅट मधून धावा मात्र पाहायला मिळतात तिथे 14 धावा वैयक्तिक खेळत असताना इथे आणखीन एक विकेटचं पतन पहिलाच बॉलवर राहुल हिरवे देखील बाद होतोय.
वाईट बॉल. अजय शेंडे आलाय. चांगली ओव्हर टाकत असताना अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या विलास निरगुडाने. त्यानंतर चेतन आला. यावेळेस हलक्या हाताने कट केलाय. अजयला माहिती आहे लगोपाठ विकेट गेलेत मात्र मैदानातून. 3 विकेट मात्र इथे गेलेत. शिवाजी बाद झाला, राहुल बाद झाला, योगेश बाद झाला आणि आता मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल. वन डाऊनचा फलंदाज केशव फक्त एक बॉल केला, एका धावेवर खेळतोय. स्ट्राईक साठी मात्र तडपडतोय. 6 ओव्हरची मॅच. किती धावा लावल्या जाते. स्लोअर डिलिव्हरी, फसवा बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. नरेश चिडे होता. थ्रो गच्चाळ झालाय. बॉल चाललाय. 3 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठला करतात. काय रनिंग पाहायला मिळते. अजय शेंडे अगदी चित्त्याच्या वेगाने धावतोय परंतु आणखीन एक विकेट बोनसच्या स्वरूपात दिला जातोय. केशव देखील बाद होतोय रन आउटच्या स्वरूपात. सत्रामध्ये अगदी मंत्रमुग्ध केलं जाते आमचे डीजे ऑपरेटर यांकडून. चला डावकुरी आता बासमन आलाय त्यामुळे लेफ्ट बासमन आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. रवी आला यावेळेस मैदानात. अगदी दात्री गावातून हा बिलॉंग करतो हा खेळाडू. अगदी धारवाड गावाच्या अगदी नजदीक असलेलं गाव आणि ह्या गावातून आलेला हा खेळाडू. आज मात्र सारा 11 संघासाठी इथे मात्र फायटिंग केली जाईल का. लेफ्ट आर्म बॅटर स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज बॉलरला पाहतोय आपण चेतन शीदला काय गोलंदाजी केली जाते. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आला आणि त्यानंतर मात्र रोख लावला गेलाय. चांगली ओव्हर टाकत असताना पुन्हा एकदा पंचांच्या बाजूने इथे मात्र सुरुवात केली आहे. हा बॉल पाहायला लागतं. अगदी अशा भूल नजरेने पंचांकडे पाहिलं होतं परंतु पंच देखील तटाष्ट पाहायला मिळत आहेत आणि आणखीन एक डॉट बॉल आलाय. चांगली ओव्हर टाकली जाते. कमबॅक केलं गेलाय या ओव्हर मध्ये. आणखीन एक बॉल डॉट. चांगली ओव्हर टाकत असताना या ओव्हरची देखील शेवट गोड झालाय आणि धावफलकावर फक्त धावा आल्यात 18. चांगलं कमबॅक केले गेले टीम ओमकार एंटरप्राइजेस संघाकडून. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी वाऱ्याच्या वेगाने राहुल हिरवळच्या बॅटमधून धावा आल्या आणि त्यानंतर मात्र चेतन शीत गोलंदाज ट्रॅकवर आला आणि जणू काही टीम सारा 11 संघाची गाडी ट्रॅफिक मध्ये अडकवून टाकली आणि एका पाठोपाठ एक विकेट घेत मात्र पाहायला गेलं तर 3 विकेट काढल्या त्या ओव्हर मध्ये. चांगली ओव्हर. तिसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर बालू कडाले अर्थातच क्रिस गेल. कासगाव संघाचा हा खेळाडू नेहमीच आपण ऑलराऊंडरच्या भूमिकेत पाहतो परंतु या बॉलेस ओमकार एंटरप्राइजेस संघाकडून गोलंदाज ट्रॅकवर आलाय. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. 18 धावा धावफलकावर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला मिळाल्या.
यावेळेस सिरवसाट्यान दुधारी तलवारीचा वापर बॉल चाललाय थर्ड मॅनच्या डोक्यावरून वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. पहिल्याच बॉलवर बालू कडालीचं अगदी भव्य दिव्य स्वागत. फुल टॉस आहे फेकून दिलाय आणखीन एक फाईन लेग रिझन मध्ये बॉल जाईल जमिनीला आग लावत गुदगुल्या करत आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. पाहूया पुढचा बॉल यावर स्टॅप करायचा होता आणि इथे आलाय डॉट बॉल. बॅक टू बॅक दोन चौकार आल्यानंतर तिसरा बॉल मात्र डॉट फेकलाय. कुठेतरी पाहिलं यावेळेस या टप्प्याची अत्यंत गरज होती. बॉल पडल्यानंतर ब्रेक होत असताना कट केला जातोय. अगदीच फिंगर रोल होती आहे बालू कडाली. जर का षटकार मारला अजय शेंडेने तर हिरमाने हिंदोले यांसकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे मात्र एकच धाव. स्लोवर डिलिव्हरी अगदी बॉल अंगावर आला त्यानंतर मात्र थोडस दिशा दिली आणि लगेच मात्र स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. डावखुऱ्या हाताचा बॅट्समन आणला गेला स्ट्राईकवर लेफ्ट हँड बॅटर यावेळेस रवी. तेव्हा आता फटका चांगला आहे तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण नरेश चिडे. यावेळेस आणखीन एक विकेट. जशी मात्र फटकेबाजी अजय शेंडेने केली त्याचं प्रत्युत्तर देत असताना इथे मात्र विकेटची मागणी. ड्रिंक्स ट्रॉली जायचं मैदानात.
चला फिल्डिंग लावून घ्या. न्यू बॅटर इंटर झालाय क्रीजवर. बंटीला पाहतोय आपण. छोटा पॅकेट बडा धमाका कुठेतरी लपून ठेवलं होतं सारा 11 या संघाने या बंटीला, आणि यावेळेस मात्र त्याला इथे काढलं जात आहे. पाव्या अविलास निरगुडा वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन प्रगती पथावर. सांघिक कोट्यातील चौथं आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरं. बंटी आणि रवी अशी मात्र ही जोडी मैदानात पाहायला मिळते. 6 ओव्हरची मॅच. कुठेतरी सारा 11 संघाला मात्र माहिती आहे कुठेतरी धावा मात्र जास्त लावणं गरजेचं आहे. 50-60 धावा येणं खूप गरजेचं आहे. जर का स्पार्टिंग स्कोर उभारायचा असेल तर बॅटिंग चांगली करायला पाहिजे. त्यासाठी मात्र बंटीला मात्र लपवून ठेवलं होतं. आता मात्र बंटी देखील क्रीजवर पाहायला मिळतोय. यावेळेस रवी आहे तेच तर रफ्तार मध्ये हा बॉल फेकलाय. अगदी बॅटच्या खालून बॉल चाललाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आला. आता मात्र थांबवलंय. बालू कडाले आला त्याने देखील विकेट घेतली. चेतन शीत आला त्याने मात्र इथे हाहाकार माजवला आणि 3 विकेट काढून दिल्या. इथे आडवा बॅटने खेळायचं होतं. पुन्हा एकदा पंच आम्हाला सांगत असताना सकाळच्या सत्रामध्ये अगदी दिवस चांगला आहे कवायत केली जाते. व्हाईट बॉल. हा बॉल आडवा बॅटने खेळायचा होता परंतु स्टिक वरून जात असताना पंच मात्र पाहताय निरीक्षण करता आणि त्यानंतर हा बॉल आलाय. आणखीन एक डॉट. अगदी पाहिलं गेलं फलंदाज रवी बॅटिंग करतो मैदानामध्ये. अगदी पाहायला गेलं फलंदाज रवीचं 5 बॉल खेळलं आणि 5 बॉल मध्ये फक्त एकच धाव मात्र काढली आहे. कुठेतरी गरज आहे धावांची. धावा येणं गरजेचं आहे प्रथम फलंदाजी करत असताना सारा 11 संघासाठी. समोरचा संघ देखील चांगला आहे ओमकार एंटरप्राइजेस. यावेळेस हा बॉल इथे थोडासा प्रेशर पाहायला मिळतो. प्रेशराइज झालाय. प्रेशर पाहायला मिळतो फलंदाज रवीवर. डावखुरे हाताचा बासमन नेहमी घातकी मानला जातो परंतु यावेळेस थांबवलं गेलंय. विलास निरगुडा. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये जरी धावा खर्च केल्या असल्या तरी देखील संघ नायकाने त्याच्यावर मात्र विश्वास दाखवला आणि या ओव्हरमध्ये काय कमबॅक केला जातोय. हा बॉल आणखीन एक डॉट. अगदी पंचांकडे दात मागितली जाते अशा फुल नजरेने. आता मात्र थोडा प्रेशर आलाय. थोडासा दडपणाखाली पाहायला मिळतोय रवी. कुठेतरी मगाशी स्वतःचे विकेट सॅक्रिफाईस करण्याच्या नादात पुढे गेला होता परंतु एसटी रक्षकाला देखील माहिती आहे ही विकेट महत्वाची नाही आहे आणि थांबवला. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मध्ये फेकलाय. शतरक्षक कव्हर करतोय. बॉल टर्न झालाय. चेतन शीत बॉलला अडवलाय फेकलाय आणि इथे पुन्हा एकदा 2 धावा आल्यात. बऱ्याच उशिरानंतर या बॉलवर मात्र दुहेरी धाव खर्च करत असताना विलासला पाहतोय 31व्या आकड्यावर टीम सारा 11 संघ पाहायला मिळतोय. 5 गड्याच्या मोबदल्यात 4थं षटक गोलंदाजी ट्रॅकवर आणि चांगली ओव्हर टाकली जाते. या 4थ्या ओव्हरमध्ये अगदी कमबॅक केला गेलाय विलास निरगुडा. हा फटका चांगला आहे. सूट ऑफ साऊंड. गॅप मध्ये बॉलला ढकललाय. काय फिल्डिंग आहे लाजवाब. एका हातामध्ये बॉलला उचललं वेल न घेता बॉलला फेकून देखील दिलं. एकच धाव. ओव्हरची समाप्ती. धाव फलकावर धावा लावल्या जातील 32 धावा. लॉस ऑफ 5 विकेट्स. टीम सारा 11.
32. 5 ओव्हरला होती सुरुवात. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज चेतन. पहिलाच बॉल फुलटॉस होता. बॅटवर जाऊन लागलाय, कडा घेतली, त्यानंतर बॉल मात्र स्टॉप झाला. सुरुवात चांगली होती या ओव्हरमध्ये देखील. आणखीन एक बॉल येतोय डॉट. अगदी थांबवलं जात आहे. कुठेतरी 50-60 धावा लावणं गरजेचं होतं. पाहिलं गेलं तर 3 ओव्हरमध्ये अगदी स्कोर चांगला होता. त्यानंतर मात्र विलास निरगुड आला आणि त्यांनी मात्र स्कोर थांबवला. यावेळेस बॉलला फेकून दिलाय. रस मिळती 6. आलाय सकाळच्या सत्रातील पहिला दमदार षटकार. कुठेतरी असं वाटलं होतं रवी मात्र प्रेशर मध्ये, परंतु या फटक्याने मात्र थोडासा आत्मविश्वास वाढला असेल. आणखीन एक फटका आणि आणखीन एक धमाका षटकार. थँक्यू डीजे. पहा, पहिले पाहायला गेलं तर वारंवार डॉट येत होता आणि आता मात्र बॅक टू बॅक 2 षटकार दाखवलं आणि इथे मात्र पंचांचा बोट आकाशामध्ये पाहायला मिळतंय. आणखीन एक विकेट. रवी देखील बॅक टू द डगआउट. ठोको डीजे. हॅलो, यावेळेस फटका चांगला आहे. नो मार्क्स लँडला डिलिव्हरी झालाय. कोणताही शतरक्षक नव्हता आणि गेल्या गेल्या पहिल्या बॉलवर आलाय चौकार. थँक्यू डीजे. या ओव्हर मध्ये मात्र महागडा ठरत असताना चेतन शीदला पाहतोय. अजय टोपलेच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर चौकार आला होता आणि या बॉलवर धमाका बिग हिट षटकार.
हॅलो. जी गाडी कुठे तरी चौथ्या ओव्हर मध्ये ट्रॅफिक मधून इथून निघू का तिथून निघू करत होती, ती मात्र गाडी या 5व्या ओव्हर मध्ये डायरेक्ट 54 या आकड्यावर पाहायला मिळतीये. 54 धावा धाव फलकावर. 5 ओव्हरचा खेळ मैदानातून मात्र समाप्त झालाय. या ओव्हर मध्ये आल्या 22 धावा आणि आता मात्र शेवटची ओव्हर आणि या शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा लावल्या जातील. अजयच्या बाट मधून एक चौकार आणि एक षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर बंटी अजूनही मात्र एकही बॉल खेळला नाहीये. रुपेश आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. कुशिवली गावचा सुपुत्र यावेळेस ओमकार एंटरप्राइजेस कडून 6व्या ओव्हर मध्ये प्राचारण केलं जातोय. पहिल्या बॉलला फेस केलं जाईल. बंटी हिरवे यासकडून पहिलाच बॉल 1 बाउन्स चौकार. सीमारेषा पार. रन्स मिळते 4. आलाय चौकार. डीजे पाहिलं गेलं 63 धावा सारा 11 या संघाकडून लावल्या गेल्या पहिल्या 17 मध्ये. फर्स्ट इनिंग मध्ये पाहिलं गेलं तर अगदी 63 रन्स इन स्कोरिंग बोर्ड आपण पाहू शकाल. तर विजयासाठी टीम ओमकार एंटरप्राइजेस संघाला गरज आहे 64 धावांची. 64 ऑन द विन. चला बासमन नरेश चिडे आणि बालू कडाली यावेळेस मैदानात. स्ट्रायकिंग एंडला बालूला पाहू शकाल. गोलंदाज ट्रॅकवर P1चं षटक घेऊन अजय शेंडे. पॉवर प्लेची वर फर्स्ट ओव्हरला होती सुरुवात. पंच श्रीपत खडाले आणि गुरुनाथजी उघडे दोन पंच आज आमच्या समय जोडले गेले. आणि स्कोरच्या भूमिकेत अगदी आमचे जवळ मित्र रवीजी हिरवे साहेब. पहिलाच बॉल जसा तसं उत्तर देत असताना फाईन लेगला बॉल जाईल दणदण करीत. सुरुवात दमदार. चौकार. पहिल्याच बॉलवर सुरुवात दमदार. स्लोअर डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन. सॉफ्ट हँड मात्र इथे बॉलला पंच केलं आणि त्यानंतर आले डॉट बॉल. बॉल एका बाजूने डॉट बॉलची आशा आहे आणि एका बाजूने रनांची आशा आहे. कोणता संघ इथून मात्र पहिला सामना जिंकतोय हे पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा स्लोअर डिलिव्हरी. इथे मात्र मिसफील्ड. कार्पेटच्या साने बॉल चाललाय पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला मात्र बेट करून. इथे 2 धावांचा अवधी होता आणि 2 धावा पूर्ण देखील केल्या जात आहेत. कशा प्रकारे मात्र इथे मात्र चेसिंग केली जाते आहे. डिफेन्स होतंय. फुल टॉस बॉल होता फक्त दिशा दिले. योगेश अघिवला मात्र इथं बॉलवर चाललाय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये मात्र इथं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सकाळच्या सतर्क अगदी पाहायला गेलं तर चांगली ओव्हर टाकावी लागेल आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. आणि ते मात्र काम करत असताना अजय शेंडेला पाहतोय. आता मात्र स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. बऱ्याच उशिरानंतर मात्र नरेश आलाय. स्ट्रायकिंग एंडवर आल्या बॉलला उडवलंय. उंची तर जास्त आहे परंतु अंतर कमी. योगेश आगिवला कॅच खाली आणि इथे मात्र अगदी स्वस्तात बाद होत असताना नरेश चिडेला मात्र परतावं लागतं डगआउट मध्ये. ठोक तर पहा मित्रांनो
रस्त्याच्या आजूबाजूला बसू नका. एखादा दगड टायर मधून उडाला तर आपल्याला दुखापत होईल. आणि गाड्या देखील आपण पार्किंग लॉट मध्ये पार्क करायच्या आहेत. पहा ज्या गाड्या आपण रस्त्यावर उभ्या केल्यात त्या पार्किंग लॉट मध्ये लावा. आपण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. यावेळेस सचिन आलाय. आल्या आल्या डॉट बॉल. ओव्हरची सुरुवात गोड झाली आहे परंतु शेवट देखील गोड होत असताना डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या जातात 7 एका गाड्याच्या मोबदल्यात. चला स्पीडअप करा. टीम सारा 11 वेल नका घेऊ मित्रांनो. पटापटा सामने स्पीडअप करा. सामन्यासाठी खूप वेळ होतोय. पुढचा सामना चैतन्य 11 7488 आणि तन्मय आयुष 11 दोन्ही संघाने तयार राहायचं मित्रांनो. आता कोणत्याही प्रकारची हलगर्जी नकोय. डायरेक्ट पेनल्टी दिली जाईल. कमिटीचा निर्णय येतोय याची नोंद घ्यायची आहे. आपले प्लेयर आले नसतील तर अजूनही वेळ आहे. बोलून घ्या लवकर. दुधारी तलवारीचा वापर. इथे मात्र बॉल फुलटॉस होता. फक्त दिशा दिली. बॉल चाललाय सीमारेषा पार. जमिनीला गुदगुल्या करत चौकार. यावेळेला शिवाजी आले गोलंदाज ट्रॅकवर. पॉवर प्लेची दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. पहिल्याच बॉलवर आलाय चौकार आणि दुसरा बॉल आलाय डॉट. 64 धावांचा मात्र इथं पल्ला गाठायचा आहे आणि तो पल्ला गाठत असताना बालू कडालीच्या बाट मधून मात्र धावा आल्या आहेत 11. चांगलं बॅटिंग करतोय. स्लोअर डिलिव्हरी पाहिलं. बॉलचा पाठलाग केला. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल दंडित केलं जात आहे गोलंदाजाला. यावेळेस अगदी स्लोअर डिलिव्हरी होती. टॉप केलं होतं डायरेक्ट हिट. इथे थ्रो खराब. एसटी रक्षक बॅकअप देखील चुकलं. बॉल थोडासा आडलाय आणि इथे तू मम्मी चापाचापी आणि आलेत 3 धावा. काय रनिंग पाहायला मिळते. बालू कडाली मात्र आता इथे मात्र पूर्ण सुखाचा श्वास घेत असताना आमच्या स्क्रीनवर पाहू शकाल हातभर जीभ काढलेली. थोडंसं हास्यास्पद मात्र इथे वातावरण आणि हास्य असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आयुष्यात हसण्याने असं म्हटलं जातं आयुष्य वाढतंय. आता मात्र पंचांक पाहिलं जाईल. पहा दोन्ही पंचांचा एक हात मात्र खांद्यापासून लांब झालाय. नो बॉल. आता ताकद नाहीये मित्रा सचिन. माझ्या ताकद नाहीये. बस कर. फ्रीट. फ्रीट आहे. आता मात्र सचिन मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेईल का. 1 डाऊनला आलाय फलंदाज सचिनला पाहतोय आपण. 1 डाऊनचा हा फलंदाज 2 बॉल खेळलाय. 2 धावा आल्या आहेत आणि हा फीटचा बॉल. फुल टॉस. मेजवानी होतीये. योगेश आगीवला कॅच केली परंतु विसरला होता की काय फलंदाज सचिन गोटे. यावेळेस कुठेतरी वाटलं होतं का षटकार जाईल परंतु सकाळचं वातावरण थोड्याशा कॅलरीज कमी पडल्या. फुलटॉस बॉल फेकला होता. गतीमध्ये परिवर्तन होतं आणि बॉल मात्र मैदानात राहिला परंतु एक धाव मात्र चोरली जाते. बालू कडाली स्ट्राईकवर आणला जातोय. यावेळेस चांगला फटका आहे. फक्त दिशा दिलंय. बॉलला उडवलंय. बॉल चाललाय पॉइंट आणि गलीतून. इथे मात्र रन्स किती येत आहेत. 2 आलेत.
इथे हा बॉल वाईट आहे. कुठेतरी असं वाटलं होतं या बॉलवर बॅट घालणं खूप गरजेचं होतं. मेजवानी दिली होती, परंतु आता मात्र थोडासा पश्चाताप झाल्यासारखं वाटतंय. वाईट बॉल. आणखीन एक धाव मात्र धावफलकावर ऍड केली जाते. सकाळच्या सत्रामध्ये अगदी महागडी ओव्हर टाकत असताना आपण पाहू शकाल गोलंदाज शिवाजीला आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात. हा बॉल, हा फटका चांगला आहे, परंतु अजय शेंडे धावतोय, बॉलचा पाठलाग करतोय. ग्रासला बॉल थोडासा स्लो झालाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा चोरला गेल्या आहेत. या ओव्हरचा शेवट देखील गोड झालाय. पाहता पाहता 2 धावा आल्यात या शेवटच्या बॉलवर आणि धाव फलकावर धावा लावल्या जातात. या दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल 24 धावा. एक विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना टीम ओमकार एंटरप्राइजेस संघाचा डीजे थँक्यू डीजे. न्यू बॅटर इंटर झालाय विलास निरगुडा मैदानात आलाय. 23 बॉल आणि 40 धावेची गरज. 23-40, 40-23. पाहूया कशा प्रकारात इथे चेस होत आहे की डिफेन्स होत आहे. योगेश शागिवला तिसऱ्या ओव्हर मध्ये आलाय आणि पहिल्याच बॉलवर इथे मात्र विकेट घेतलाय. पुढचा बॉल विलास साठी. इथे मात्र टर्न केलाय, बॅटच्या टोला लागलाय. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. 21 धाव. एके दुखे से कुछ नहीं हो सकता. टीम सारा 11 संघाला माहिती आहे आणि ते मात्र इथे रणनीती आखून अगदी चांगली या बॉलेस डॉट बॉल. फसवा बॉल डॉट. आणखीन एक डॉट. योगेश आगिवला माहिती आहे अगदी स्लोवर डिलिव्हरी केली जाते. फसवे बॉल फेकले जातात. बॉल पडल्यानंतर टर्न होत असताना पाहायला मिळतोय अगदी शरीराच्या जवळून बॉलला मात्र टर्न केला जातोय.
आता मात्र समीकरण मात्र अवघड होत असताना पाहायला मिळते मैदानामध्ये. 20 बॉल आणि 39 धाब्याची गरज आहे. काय कमबॅक पाहायला मिळतोय टीम सहारा 11 संघाकडून. हा आणखीन एक डॉट. पाहायला गेले तर एकाच बाजूने मात्र बॅटची शैली पाहायला मिळते आणि हे मात्र गोलंदाज योगेश ते पाहिलं आणि त्यानंतर बॉलला मात्र वारंवार एकाच टप्प्यावर पिच केला जातोय आणि डॉट काढला देखील जातोय. बॅक टू बॅक 3 बॉल डॉट फेकलेत या ओव्हरमध्ये योगेश अगिवला चांगली ओव्हर टाकत असताना. काय कमबॅक आहे. आता मात्र रिव्हर्स अटॅक केला होता. पुन्हा एकदा बॉल शरीरावर जाऊन आदलाय आणि पाहता पाहता ही ओव्हर देखील समाप्त झाले. ड्रिंक्स ट्रॉली चला मैदानामध्ये जायचंय. पाण्याची मागणी केली जाते. पॅनलाइज केलं जाईल टीम सहारा 11 संघाला. कॅप्टन नोंद घ्यायची. पहा 12वा आपला जो प्रतिनिधी होता त्याच्या खिशामध्ये मोबाईल आढळलाय. टीम सहारा 11 आपल्याला पॅनलाइज केलं गेलं याची नोंद घ्यायची आहे. यस 2 धावा मात्र इथं टीम ओमकार एंटरप्राइजेसच्या खात्यात ऍड केल्या जातील. चला गोलंदाज ट्रॅकवर अजय शेंडे वैयक्तिक कोट्यातील दुसरा ओव्हर घेऊन येत असताना इथे मात्र पहिलाच बॉल आलाय डॉट. अगदी पगडा भारी होत असताना पाहायला मिळतोय 17 बॉल आणि 37 धावेची गरज. ज्या 2 धावांची पेनल्टी होती ते ऍड केल्या टीम ओमकार एंटरप्राइजेस संघाने याची नोंद घ्यायची आहे. 17 बॉल आणि 37 धावेची गरज आहे. फसवा बॉल गतीमध्ये परिवर्तन फिंगर रोल टर्न अँड मिस डॉट. यावेळेस फटका चांगलाय. अगदी पॉइंटच्या क्षेत्ररक्षेच्या डोक्या ओढून बॉलला उडवलाय आणि बॉल थांबणार नाही. सीमारेषच्या पार विलास निरगुड्याच्या पाठमधून बऱ्याच उशिरानंतर आलाय चौकार.
इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण टॉपल अटेम्प्ट मध्ये मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र इथे मात्र विकेट घेतली जाते. आता कॅच केली आहे फलंदाज बालू देखील आता बाद. आता फक्त आणि फक्त आशा आणि आशा राहिल्यात टीम ओमकार एंटरप्राइजेस संघाकडे. नो बॅटर इंटर झाला क्रिझो पिंट्या. योगेश आगिवला पिंट्या इथे मात्र आल्या आल्या दमदार फटका. षटकार चुकीला माफी नाही. आल्या आल्या मात्र ते षटकार दाखवलाय. अत्यंत गरज आहे या फटक्यांची. आता मात्र सामन्यात आणखीन एक षटकार आला तर रंगत पाहायला मिळेल. फुल टॉस आणि फटका आलाय. खेळाडू कक्षाला सलामी देत असताना आणखीन एक दमदार षटकार. पहा या योगेश आघिवलाने पाहिलं गेलं तिसरं षटक फेकलं होतं आणि फक्त एकच धाव खर्च केली होती. त्याच्यावर मात्र आता इथे हल्ला चढवला जातो. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि तिसरा देखील आलाय. टॉस का बॉक्स सलामी. दंडित केलं जात आहे. काय फटके पाहायला मिळते, काय फटकेबाजी, थोडासा प्रेशर पाहायला मिळतोय आता टीम सहारा 11 संघाच्या खेळाडूंवर. पाहिलं गेलं मिसफिल्ड झाली, चौकार आला आणि आता आलाय व्हाईट बॉल. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या जात आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस, फटका मिस टाइमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे, बॉलला अडवणार, फेकणार. 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी विलास निरगुडा रवाना आणि पाहता पाहता 3 धावा देखील पूर्ण झाल्या आहेत. पाहायला गेलं तर
हे षटक देखील 5 समाप्त झाला आणि धावफलकावर धावा आता आल्यात 59 धावा. येणारे 6 बॉल आणि 5 धावेची गरज. संघाचा तारणहार बनून मात्र मैदानामध्ये एका बाजूने किल्ला लढवला जातो पिंट्याकडून. मैदानात आला आणि काय फटकेबाजी केली जाते. पाहायला गेला पिंट्या तर बॉल खेळलाय 5 आणि 25 धावा मात्र कुठून काढल्यात. अगदी आपण पाहू शकाल ब्रदर्स स्पोर्ट लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जात आहे. अगदी क्लिअरिटी विथ क्वालिटी प्लस HD आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी प्रत्येक खेळाडू आपल्या स्क्रीनवर जसाचा तसा दिसला जातोय. ही मात्र टीम ब्रदर्स स्पोर्टचं मात्र हे वर्क आहे मित्रांनो. नक्कीच मित्रांनो, आपण जर चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या ऑर्डर्ससाठी दिलेल्या कॉन्टॅक्टवर मात्र दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. 6 बॉल 5 धावेची गरज. गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज संघाचा सर सेनापती राहुल हिरवे. चला चैतन्य 11 7488 आणि आयुष तन्मय 11 या दोन्ही संघाने लगेच तयार राहायचं आहे. 6 बॉल 5 धावेची गरज. बॉलला आपटलाय. पंच गुरुनाथ उघडे आमच्याकडे वळून सांगत असताना यस इट इज वाईट. आणखीन एक बॉल आला इथे बोनसच्या स्वरूपात. धावा खर्च केल्या जातात वारंवार टीम सारा 11 संघाकडून. कुठेतरी वाटलं होतं 64 धाब्यांचा पाठलाग मात्र खूप अवघड ठरेल, परंतु पिंट्या इथे मात्र ते समीकरण सोपं करत असताना विकेट. मात्र बॅटची कडा आपण पहा किती तीक्ष्ण नजरेने कान देऊन मात्र अगदी योग्य तो निर्णय दिला जातोय आणि इथे विकेट आली आहे. पिंट्या नावाचं जे वादळ होतं ते मात्र मैदानातून आता बाहेर जात असताना परंतु सामना खुला करून दिला आपल्या संघासाठी. परंतु काही सांगता येत नाही मित्रांनो, खेळ क्रिकेटचा आहे. मैदानात मात्र जो चांगला खेळ करेल तो मात्र विजयी होईल. आणि इथे मात्र आता 5 बॉल 4 धावेची गरज. आणखी 2 बॉल चांगले आले तर पुन्हा एकदा सामना मात्र टर्न होईल. यावेळेस राहुल बांगारा मैदानामध्ये जात असताना टीम ओमकार एंटरप्राइजेस संघाचा आणखीन एक चांगला खेळाडू आपण पाहतोय. चोन गावातून हा बिलॉंग करतोय आणि इथे मात्र आज खेळ करेल. सामना मात्र टर्न करून दिलाय पिंट्याने आणि चांगली फटकेबाजी देखील केली आहे. बास झालाय परंतु अगदी मन जिंकलाय प्रत्येक खेळाडूचं. संघ मालकाचं कुठेतरी वाटलं होतं वन साइड मॅच सारा 11 या संघाकडे जाईल, परंतु पिंट्याची ती बहारदार केली. 25 धावा वैयक्तिक कुटत असताना सामना खुला करून दिला. आणि आता मात्र बॉल शिल्लक आहेत 5 आणि धावा बनवायचे 4. अजून 2 बॉल जर डॉट आले तर सामन्यात मात्र प्रेक्षकांना जसं हवा आहे तशी मात्र मजा येईल. पाहूया राहुल हिरवे बॅट खडा. आणखीन एक विकेट. तू चल मैं आया. बॅक टू बॅक दुसरा विकेट.
यायचंय. चल पिंट्या, पिंट्या निरगुडा या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. तर आमचे माननीय श्री आदरणीय जगनजी आगन साहेब यांच्या हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाईल. पिंट्या निरगुडा चला लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे. पिंट्या निरगुडा आणि 100 रुपयाचं पारितोषिक देखील आहे अनिल शेंडे यांच्याकडून.